सगळ्यांनी मला एकदा सांगा आता की आपण कुठला लेसन सुरू करणार आहोत. आवाज क्लिअर येतोय माझा सगळ्यांना? 9 लेसन चालू होणार आहे. सो ओके गुड. सो अनुज, मे बी तू मागच्या क्लासमध्ये अब्सेंट असशील किंवा विसरला असशील. आपला 8 लेसन झालेला आहे. आपण 9th लेसन पासून सुरुवात करणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं की पाऊस आहे इकडे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, लाईट पण नाहीये. इन केस काही प्रॉब्लेम वाटला तुम्हाला, माझा आवाज स्क्रीन चालू करून मला सांगायचं आहे. ओके, आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट लेसन कडे. मी बुक प्रेझेंट करते परत. आजचा लेसन आहे सेटल्ड लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन. बघा, मागचा जो लेसन तुमचा होता लेसन नंबर 8. लेसन नंबर 8 मध्ये तुम्ही काय बघितलं की बिगिनिंग ऑफ सेटल्ड लाईफ म्हणजे माणूस जो होता, आदिमानवाबद्दल आपण शिकतोय, बरोबर आहे. मग आदिमानव जेव्हा पहिले जंगलात राहत होता, भटकत होता, शिकार करत होता, मग त्याच्यानंतर सेटल्ड लाईफ म्हणजे काय की तो नंतर घर बांधून कसा राहायला लागला, मग त्याच्यासाठी त्याने काय काय केलं हे तुम्ही 8th लेसन मध्ये बघितलं. ओके, त्याने ॲनिमल्स म्हणजे त्याने प्राणी कसे पाळले, शेती कशी केली. ओके, त्याच्यानंतर त्याने वेगवेगळे स्किल्स कसे एक्वायर केले, भांडी बनवायला शिकला. तर हे सगळं जे आहे बघा, घरं बनवायला शिकला, हे सगळं तुम्ही मागच्या लेसन मध्ये शिकलेलं आहात. आता आपण त्याचाच पुढचा भाग बघणार आहोत, कंटिन्युएशन आहे. बघा, सेटल्ड लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन. अर्बन म्हणजे काय? शहरीकरण. ओके, बघा, सिटी लाईफ आणि विलेज लाईफ तुम्ही शिकलेला आहात. आता अर्बन सिव्हिलायझेशन, शहरीकरण कसं झालं, तर त्याच्यामध्ये पहिले आपण कोणकोणते घटक आहेत ते बघूया. ओके, काय काय टॉपिक्स बघणार आहोत आपण ह्या 9th लेसन मध्ये. पहिला टॉपिक काय आहे बघा, यूज ऑफ मेटल्स. म्हणजे मेटल म्हणजे काय? धातू. ओके, त्यांचा उपयोग कसा केला माणसाने. पॉट्स मेड ऑन द पॉटर्स व्हील. पॉटर्स व्हील म्हणजे काय? पॉटर म्हणजे कोण? कुंभार. कुंभार त्याची भांडी जी बनवतो, मडके जे बनवतो, तो कशावर बनवतो? त्याच्याकडे एक चाक असतं. तर मग त्याच्यावर कसे बनले गेले. ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्ही जे सामान वगैरे ने आण करता, आपली स्वतःची ने आण होत, आपण इकडे तिकडे जातो. ओके, आणि ट्रेड म्हणजे व्यवहार. तर माणसाने व्यवहार कसे चालू केले, ट्रान्सपोर्ट काय काय वापरायला सुरुवात केली. राईज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट. शहरं कशी निर्माण झाली. स्क्रिप्ट म्हणजे तुम्ही जे लिहिता त्या स्क्रिप्ट कशा तयार झाल्या. आणि सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज. आणि ज्या जुन्या सिटीज म्हणजे एकदम जुनी शहरं जी होती पुरातन काळातली, त्याच्यामध्ये लोक कशी राहायला लागली एकत्रितपणे, ते आपण बघणार आहोत. ओके, आणि मी आता, तुम्ही 4-5च मुलं आहात, त्यामुळे तुम्हालाच रीड करायला सांगणार आहे आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर पहिला कोण वाचणार आहे बघूया आपण, कोण कोण आहे मीटिंग मध्ये प्रेझेंट. चला आपण सुरुवात करूया. प्रमिता, रीडिंग करायचं आहे, माईक चालू करा. पॉइंट वाचले 9.5 पर्यंत. आता आपल्याला यूज ऑफ मेटल्स तुला वाचायचं आहे. मॅम,
आवाज येतोय का माझा? ओके, प्रमिता कॅन रीड. ओके प्रमिता, एक मिनिट, मी परत एकदा माझं स्क्रीन प्रेझेंट करते. हो. ओके प्रमिता, दिसतंय तुला बाळा आता? Yes, ma'am. हा, चल वाचायला सुरुवात कर. You may have wondered about the first method that humans used. Museums in Europe had large collections of prehistoric artifacts, artifacts आर्टिफॅक्ट. हा, गुड. and antique objects. A अँटिक बोलायचं scholar, बाळा. antique अँटिक. objects. अँटिक त्याचं स्पेलिंग QUE आहे, पण त्याचा उच्चार फक्त कच होतो. ओके, अँटिक ऑब्जेक्ट्स. Okay, ma'am. हा. Antique objects. A येस. scholar named Christian Thompson हा. intro- introduced introduced a method हा. for हा. हा. classifying क्लासिफाईंग. them. It हा. is called the three-age system. हा. Thompson classified the objects into three groups. हा. First, tools, Stone Age. Second, copper tools and other copper articles, copper आर्टिकल्स. age. हा. हा. Articles copper age. Third, हा. iron tool and other iron articles हा. iron age. बस बाळा, थँक्यू सो मच. बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. आपण पहिला काय शिकायचं? पहिला पॉइंट काय आहे आपला? यूज ऑफ मेटल्स. मग मेटल म्हणजे काय? मेटल म्हणजे धातू. ओके, जसं तुमचे कॉइन्स असतात, घरातली भांडी असतात. ओके, हे सगळं कशाने बनलेलं असतं? मेटलने बनलेलं असतं. मराठीत आपण त्याला धातू असं म्हणतो. ओके, मग पहिल्यांदा त्यांनी मेटलचा शोध लागला किंवा मेटलचा वापर कसा सुरू केला आदिमानवाने, ते आपण बघूया. इथे वरती जे पिक्चर दाखवले ते काय आहे? पिक्चर बघा, खाली लिहिलंय त्याच्यामध्ये, एन्शियंट गोल्ड ऑब्जेक्ट्स फाउंड इन बरियल ग्राउंड्स बल्गेरिया. बल्गेरियामध्ये, बल्गेरिया जी जागा आहे तिथे काय मिळालेलं आहे? तुम्हाला माहिती आहे की बरेचसे जे पुरातत्व विभागाची माणसं असतात ते काय करतात? खोदकाम करतात आणि जुन्या वस्तूंचा, जुन्या जागांचा शोध लावत असतात. ओके, मग त्यांना बल्गेरियामध्ये असे गोल्डच्या काही वस्तू सापडल्या होत्या. म्हणजे याच्यावरनं काय सिद्ध झालं की जुना माणूस म्हणजेच काय आदिमानव किंवा त्यांच्या ज्या पिढ्या होत्या पुढे येणाऱ्या, त्यांनी अशा प्रकारच्या काही वस्तू वापरल्या होत्या. हे खूप पुरातन काळातलं सापडलं होतं. आता आपण बघूया, एक्झॅक्टली धड्यामध्ये जाऊया. बघा, यू मे हॅव वंडर्ड अबाउट द फर्स्ट मेटल दॅट ह्युमन्स युज्ड. म्हणजे काय की तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल किंवा तुम्ही विचार करत असाल या गोष्टीवर की मानवाने पहिल्यांदा कुठल्या प्रकारचं मेटल वापरलं असेल किंवा कुठला धातू वापरला असेल. म्युझियम्स इन युरोप हॅड लार्ज कलेक्शन ऑफ प्रीहिस्टॉरिक आर्टिफॅक्ट्स अँड अँटिक ऑब्जेक्ट्स. आणि मग आता हे आपल्याला सगळ्या जुन्या गोष्टी कुठे मिळतात सांगा? सगळ्या जुन्या गोष्टींबद्दल माहिती कुठे मिळते आपल्याला? म्युझियम्स मध्ये. म्युझियम मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. ओके, पुस्तकामध्ये त्यांची माहिती असते, त्यांची चित्र असतात, पण प्रत्यक्षात बघायचं असेल तर आपल्याला कुठे बघावं लागतं? म्युझियम्स मध्ये. मग असे जास्तीत जास्त म्युझियम कुठे आहेत? युरोपमध्ये. ओके, आणि युरोप कंट्रीमध्ये तुम्हाला असे बरेचसे म्युझियम भेटतील आणि त्याच्यामध्ये खूप पुरातन काळातले वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, ओके, आर्टिफॅक्ट्स अँड अँटिक ऑब्जेक्ट्स म्हणजे खूप जुन्या काळातल्या खूप वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळतात आपल्याला. अ स्कॉलर नेम ख्रिश्चन थॉम्सन इंट्रोड्युस्ड अ मेथड फॉर क्लासिफाईंग देम. आणि मग स्कॉलर म्हणजे काय? विद्वान. मराठीत आपण ज्याला विद्वान म्हणतो, जो खूप शिकलेला आहे, ज्याला खूप माहिती आहे, असा स्कॉलर. त्याचं काय नाव होतं? ख्रिश्चियन थॉम्सन. मग थॉम्सनने काय केलं? एक मेथड, मेथड म्हणजे काय? पद्धत. एक पद्धत त्याने इंट्रोड्यूस केली, एक पद्धत आणली. कशासाठी?
हे जे आर्टिफॅक्ट्स किंवा अँटिक ऑब्जेक्ट्स मिळतात, सापडतात जमिनीखाली वगैरे, तर ते त्यांना क्लासिफाय म्हणजे काय, त्यांचं सेपरेशन कसं करायचं त्याची एक पद्धत त्याने दाखवली, आपल्याला शिकवली. त्या पद्धतीचं काय नाव होतं? इट इज कॉल्ड द 3 एज सिस्टीम. 3 एज सिस्टीम म्हणजे काय की 3 वेगवेगळे काळ. तर 3 वेगवेगळे काळ आपल्याला त्यांनी खाली दिलेत पण बघा. थॉम्सन क्लासिफाईड द ऑब्जेक्ट्स इनटू 3 ग्रुप्स. त्याने त्याचे 3 भाग केले किंवा 3 ग्रुप केले. काय काय आहे? पहिला, स्टोन टूल्स, म्हणजे ज्यावेळी आदिमानवाने दगडाची हत्यारं बनवली. तुम्ही शिकलात की नाही मागच्या लेसन्स मध्ये? ज्यावेळी आदिमानवाने दगडाची हत्यारं बनवली आणि वापरली, त्या काळाला त्याने काय नाव दिलं? स्टोन एज. ओके. त्याच्यानंतर कॉपर टूल्स अँड अदर कॉपर आर्टिकल्स. म्हणजे ज्यावेळी माणूस कॉपरची भांडी वापरायला लागला, किंवा कॉपर हे काय आहे? कॉपर म्हणजे तांबा. ओके. आपल्या घरामध्ये बघा तांब्याचे हंडे किंवा तांब्याचे काही कप्स वगैरे असतात. आता जर क्लास संपल्यानंतर मम्मीला विचारा की आपल्या घरात तांब्याचं काय आहे, मला दाखव, कुठली वस्तू आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की तांबा कसा असतो. ओके. तर तांबा पण एक धातू आहे. मग त्याने तांब्याच्या धातूचा वापर केला, त्याची काही हत्यारं वापरली किंवा त्याचे भांडी वगैरे वापरले, तर त्याला काय नाव दिलं? कॉपर एज नाव दिलं. ओके. म्हणजे मराठीत त्याला ताम्रयुग म्हणतात, आणि स्टोन एजला अश्मयुग म्हणतात, कारण दगडाला अश्म म्हणतात. तिसरा काय आहे बघा? आयर्न टूल्स अँड अदर आयर्न आर्टिकल्स. आणि मग लोखंडाचा शोध लागला, आणि मग त्या तिसरा काळ जो होता त्याच्यामध्ये लोखंड वापरलं गेलं, आणि त्या लोखंड पण धातू आहे, मग लोखंडापासून बनलेल्या वस्तू वापरल्या, मग त्याला त्याने लोहयुग, लोह म्हणजेच लोखंड, ओके, मराठीत लोहयुग म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये आपण काय बोलणार आहोत? आयर्न एज. ओके. तर हे 3 जे आहेत, या 3 भागांमध्ये जो ख्रिश्चन थॉम्सन होता त्याने इतिहासात ज्या काही आपल्याला वेगवेगळ्या वस्तू मिळाल्या, जुन्या माणसांच्या, पुरातन काळातल्या आदिमानवाच्या ज्या काही वस्तू मिळाल्या, त्यांना अशा पद्धतीने त्याने क्लासिफाय केलं. ओके. त्याचे वेगवेगळे भाग केले. आता वाचणार अनुज. चला वाचायला सुरुवात करा. येस. चल, रेडी. तुला शब्द अडला तर मला सांगायचं, मी सांगेन. ओके. हाँ. ओके, चलो स्टार्ट. थॉमस थॉम्सन. थॉम्सन हाँ. एस्टैब्लिश्ड. established हाँ. with the हाँ. help of हाँ. evidence हाँ. that stone tools हाँ. were the हाँ. least अर्लीएस्ट. earliest हाँ. period of the हाँ. period of हम्म. copper tools हम्म. and हाँ. article हाँ. was next. हाँ. It was हम्म. followed by the हाँ. हाँ. trade of हाँ. iron tools हाँ. हाँ. and article. व्हेरी गुड. पुढे. अकॉर्डिंगली. Accordingly, the हाँ. हाँ. 3 हाँ. period हाँ. where हम्म. melted the stone. नेम्ड द. Named the हाँ. stones हाँ. copper age हाँ. and हाँ. iron age हाँ. रिस्पेक्टिवली. respectively. गुड. This हाँ. this give हाँ. rise हाँ. to the हम्म. belief हाँ. that हाँ. copper was the हाँ. first metal हाँ. to come हाँ. into use. व्हेरी गुड. माईक बंद कर बाळा. बघा आता पहिले प्रमिताने वाचलं, आता अनुजने वाचलं.
तर आता जसं मी प्रमिताने वाचलेलं एक्सप्लेन केलं तसंच अनुजने वाचलेलं पण एक्सप्लेन करणार आहे. बघा, थॉम्सन एस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स दॅट स्टोन टूल्स वेअर द अर्लिएस्ट. आता त्याने 3 ग्रुप केले, आपण बघितले. काय काय होतं? स्टोन एज, कॉपर एज आणि आयरन एज, राईट. मग आता पहिल्यांदा त्याने जे काही सिस्टीम डेव्हलप केली की बाबा ह्यांना कसं आपण सेपरेट करणार आहोत या तिन्ही युगांना, तर त्याने काय केलं बघा, त्याने पहिल्यांदा काही पुरावे शोधले आणि त्या पुराव्यांवरनं, एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा. आणि त्याच्यावरनं त्याला काय कळलं की स्टोन टूल्स वेअर द अर्लिएस्ट. सगळ्यात आधी मानवाने काय वापरलं? सगळ्यात आधी कुठले टूल्स वापरले? दगडाचे. ओके, दगडी हत्यारं वापरली त्यांनी. ओके, टूल्स म्हणजे हत्यारं. द पिरियड ऑफ कॉपर टूल्स अँड आर्टिकल्स वॉज नेक्स्ट. आणि मग ही दगडी हत्यारं वापरली म्हणून त्याने त्याला स्टोन एज नाव दिलं. आणि स्टोन एज नंतर पुढे काय आला? त्याच्यानंतर त्याने कॉपर म्हणजे तांब्याची भांडी आणि टूल्स वापरायला सुरुवात केली. म्हणजे दगडी हत्यारानंतरच किंवा स्टोन एज नंतर तुमचं कॉपर एज आलं. ओके, इट वॉज फॉलोड बाय द पिरियड ऑफ आयरन टूल्स अँड आर्टिकल्स. आणि कॉपर एज नंतर काय आलं? म्हणजे त्याने पहिले दगडी हत्यारं वापरली, त्याच्यानंतर त्याने कॉपर म्हणजे तांब्याची हत्यारं आणि भांडी वापरली, आणि त्याच्यानंतर लोह म्हणजे लोखंडाचा वापर केला. ओके, अकॉर्डिंगली द 3 periods वेअर नेम द स्टोन एज, कॉपर एज आणि आयरन एज. आणि अशा या 3 त्याने जे शोधून काढलं की पहिले मानवाने दगडी हत्यारं वापरली, मग तांबा वापरलं, मग लोखंड वापरलं, म्हणून त्याने प्रत्येक त्या त्या काळाला काय काय नाव दिलं? पहिलं स्टोन एज म्हणजे अश्मयुग, दुसरं काय आहे? कॉपर एज म्हणजे ताम्रयुग, आणि तिसरं काय आहे? तिसरं आहे तुमचं आयरन एज. आयरन एज म्हणजे लोहयुग. ओके, दिस गेव राईज टू द बिलीफ दॅट कॉपर वॉज द फर्स्ट मेटल टू कम इन टू यूज. आणि ह्याच्यामुळेच काय कळलं? पहिले तर दगड होती, दगडानंतर तांब्याची भांडी आणि वस्तू मिळाल्या, म्हणून ह्याच्यावरनच कळलं की कुठल्याही मेटल पेक्षा सगळ्यात पहिला कुठला मेटल वापरायला सुरुवात केली? कॉपर. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. ओके, तर मानवाने सगळ्यात पहिला कुठल्या मेटलचा शोध लावला? कॉपर. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ओके, जर बुक असेल तुमच्याकडे तर बुकवर अंडरलाईन पण करून घ्या, शेवटच्या 2 लाईन्सच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की कॉपर वॉज द फर्स्ट मेटल टू कम इन टू द यूज. सगळ्यात पहिले कुठला वापरला मेटल माणसाने? कॉपर. ओके, आता दीक्षा, चला हा पॅरेग्राफ वाचा पुढचा. मिस स्क्रीन नॉट सी. स्क्रीन दिसत नाहीये तुला? नो मिस. तुझ्याकडे बुक आहे बाळा? आहे मिस. आहे ना? हा, मग पेज नंबर 40 वरचा पहिला पॅरेग्राफ वाच. मराठीची आहे मिस. मराठीत आहे, चालेल, वाच तू, काही प्रॉब्लेम नाही. 40. प्रत्येकात मात्र सोने हा वापर आलेला पहिला धातू आहे. सोने निर्धनत असत नरम असलेल्या त्याचा होत. दीक्षा बाळा थांब जरा, बहुतेक तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, कारण तुझा आवाज पण खूप कट होतो बाळा. तर मग तू फक्त ऐकायचं काम कर. ओके, ऐकायला माझं क्लिअर येतं? तुला व्यवस्थित येतं ऐकायला? हॅलो बाळा, एक काम कर, तुझा माईक बंद कर, तुझा खूपच आवाज कट होतोय. मला जरा सगळ्यांनी तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये लिहा, चॅट बॉक्स मध्ये, की सगळ्यांना स्क्रीन दिसतोय का? कारण आता दीक्षाला नाही दिसत आहे. ओके ओके ओके, म्हणजे दीक्षा बघ, सगळ्यांना दिसतोय, तुझ्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, ठीक आहे. अजून आदेश पण बाकी आहे, आपण आदेशला सांगूया आता वाचायला. बघू दे मला जरा मेसेजेस.
रमिता, आपण बाकीच्यांना कंप्लीट करून घेऊयात, मग तुझा टर्न परत येणार. ओके, चला आदेशचा माईक चालू करा. आदेश, स्टार्ट रीडिंग. Actually, हाँ gold हाँ was the हाँ first हाँ मेटल. method to हाँ be हाँ used. गुड. हाँ Gold is हाँ a हाँ सॉफ्ट. soft हाँ method. So मेथड नाही रे बाळा, मेटल आहे बघ, METAL, मेटल. metal. हाँ So it हाँ can हाँ not be used हम्म for मेक making मेकिंग. हाँ tools and हाँ हाँ इम्प्लीमेंट्स. implements. हाँ Humans हाँ can हाँ discover हाँ अनादर. another हाँ मेटल. metal हाँ will fall be कुड बी. कुड बी. could be हाँ used for हाँ these हाँ पर्पजेस. purposes. हाँ That method मेटल method of वाज what कॉपर. copper. हाँ The हम्म period हाँ within व्हेन. when हाँ copper हाँ came in in इनटू. use हाँ into use हाँ it हाँ नोन. on as the हाँ copper age. एज. व्हेरी गुड. एकच मिनिट हा, मी जरा तुम्हाला तुमच्या ह्याच्यातनं बाहेर जातेय, मला एक कॉल येतोय. मी फक्त त्याला हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? सॉरी, एक इम्पॉर्टंट कॉल होता म्हणून मला जरा एक मिनिट तुमच्या ह्याच्यातनं बाहेर निघायला लागलं. ओके, स्क्रीन दिसतोय का सांगा जरा मला. ओके, मी स्क्रीन प्रेझेंट करते. ओके, थांबा थांबा, मी बाहेर पडली होती ना, त्यामुळे कदाचित ते बंद झालेलं. परत एकदा मी दाखवते. सांगा, दिसतंय का बुक आता तुमचं? चॅटबॉक्स मध्ये लिहून दाखवा, मी एकदा चॅटबॉक्स चेक करते. येस, गुड. बघा, आता जे आदेशने वाचलं ते मी एकदा रीड करते. ऍक्च्युली गोल्ड वॉज द फर्स्ट मेटल टू बी यूज. आता इथे काय सांगितलंय, खरं तर पहिलं मेटल जे यूज केलं गेलं, पहिला धातू जो यूज केला गेला तो काय होता? गोल्ड, म्हणजे सोनं. पण गोल्ड काय आहे? गोल्ड इज अ सॉफ्ट मेटल. नरम आहे की नाही, खूप सॉफ्ट असतं ते. सो इट कुड नॉट बी यूज फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. आणि त्यामुळे त्या सोन्याचे हत्यारं नाही बनवता आली. कारण हत्यारं म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीत वापरायला लागणार आहे. फटके द्यावे लागतात, ठोकावं लागतं. तुमच्या घरात बरेचशी हत्यारं, जसं हातोडी असते, कुऱ्हाड असेल, कोयता असेल, ही सगळी हत्यारं आपण खूप हार्ड कामासाठी वापरतो.
सोन्याचा तसा वापर करता येईल का? नाही, कारण सोनं खूप नरम असतं आणि त्यामुळे त्यांचा इथे काय लिहिलंय, सो इट कुड नॉट बी यूज फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट्स, त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने वापरता आलं नाही. ह्युमन्स देन डिस्कवर्ड अनादर मेटल विच कुड बी यूज फॉर दिस पर्पजेस, आणि मग अशा कामासाठी जेव्हा माणसाला गरज लागली तेव्हा त्याने आणखीन एक धातू शोधला, म्हणजे जो हार्ड असेल, कडक असेल. ओके, आणि त्या धातूचं नाव काय होतं? कॉपर. दॅट मेटल वॉज कॉपर. द पिरियड वेन कॉपर केम इन टू यूज इज नोन ॲज कॉपर एज, आणि मग ज्या काळामध्ये कॉपर वापरायला सुरुवात केली माणसाने, त्याला काय म्हटलं गेलं? कॉपर एज. म्हणजे मराठीत काय लिहिलेलं आहे, जसं दीक्षाकडे मराठीचं बुक आहे, तर मराठीमध्ये त्याला काय म्हटलं गेलं? ताम्रयुग. ओके, तर आता आपण एकदा परत हर्षदला विचारूया. हर्षद, तू वाचणार आहेस का? जरा चॅटबॉक्स मध्ये लिही बाळा. ओके, व्हेरी गुड. मग चल रीडिंग चालू करूया आपण. मी दाखवते स्क्रीन. हे बघ, इथे खाली 9.2 लिहिलेलं दिसतं तुला? ते वाचायचंय तू. हा, चल स्टार्ट रीडिंग. Parts made on हाँ. the potter wheels. हाँ. The copper age was the age of many new inventions and गुड rapid changes. गुड. The invention of the wheel is the most important among them. It is generally agreed that the wheel was first used by potters. It used in charts and कार्ट्स आहे बाळा, कार्ट्स. and चॅरिऑट्स. chariots. Probably. Probably began हा, a जिओचा सामान येतोय. later. अ लिटिल लॅटर. व्हेरी गुड. बस माईक बंद कर बाळा. बघा आता 9.2 का आहे? पॉट्स मेड ऑन द पॉटर्स व्हील. आपण बघितलं होतं की नाही सेकंड, मी तुम्हाला सांगितलेलं की पॉटर्स व्हील म्हणजे काय? पॉटर म्हणजे कोण? कुंभार. मग तुम्ही बघितलं असेल कुठे जाऊन, तर कुंभार काय करतो? त्याच्या व्हीलवर, म्हणजे त्याचं एक चाक असतं, त्या चाकावर तो काय करतो? भांडी बनवतो. मग इथे काय लिहिलंय बघूया आपण आता. द कॉपर एज वॉज द एज ऑफ मेनी न्यू इन्व्हेन्शन्स अँड रॅपिड चेंजेस. कॉपर एज मध्ये काय झालं? खूप सारे नवीन नवीन शोध लागले. इन्व्हेन्शन म्हणजे काय? शोध. अँड रॅपिड चेंजेस, आणि खूप बदल घडले. रॅपिड म्हणजे खूप पटापट असे बदल घडले. काय काय आलं बघा. पहिला इन्व्हेन्शन लिहिलंय बघा. द इन्व्हेन्शन ऑफ द व्हील इज द मोस्ट इम्पॉर्टंट अमॉंग देम. आणि सगळ्यात मोठा इन्व्हेन्शन किंवा सगळ्यात मोठा शोध काय होता? चाकाचा शोध. हे पण लक्षात ठेवायचं. ज्यांच्याकडे बुक आहेत त्यांनी मार्क करून घ्या. हे इन्व्हेन्शन ऑफ द व्हील इज द मोस्ट इम्पॉर्टंट अमॉंग देम. ओके, चाकाचा शोध लागल्याने बऱ्याचशा गोष्टी घडल्या. जे ट्रान्सपोर्ट वगैरे आहे ते त्याच्यामुळे शक्य झालं. ते बघूया आपण पुढे. इट इज जनरली अग्रीड दॅट व्हील वॉज द फर्स्ट युज्ड बाय पॉटर्स. आणि असं मानलं जातं साधारणपणे की हा जो व्हील म्हणजे हे जे चाक आहे त्याचा उपयोग सगळ्यात पहिले कोणी केला? पॉटर्स म्हणजे कुंभार. इट्स यूज इन कार्ट्स अँड चॅरिऑट्स प्रोबॅबली बिगॅन अ लिटिल लॅटर. आणि सगळ्यात पहिला यूज केला कुंभाराने त्याची भांडी बनवण्यासाठी. आणि कार्ट्स म्हणजे जसं बैलगाडी आहे वगैरे. चॅरिऑट्स म्हणजे घोडागाडी असते तुमची, याच्यामध्ये त्या चाकाचा उपयोग खूप उशिरा चालू झाला. ओके, तर 9.3 वाचणार बघूया आपण. दीक्षाचं नाव आलं होतं, तर दीक्षा तुला दिसतंय का स्क्रीन आता? माईक चालू कर जरा. Yes, miss. हा, मग स्क्रीन दिसतंय तर वाचायला सुरुवात कर बाळा. Once the pots began to potters began to use a wheel. हा, It became pos- पॉसिबल possible to make pots in large लार्ज
large हा इथे आता मी दाखव. numbers. हा In this period, पिरियड period हा people study make, स्टार्टेड started making हा सिमेट्रिकल symmetrical and हा colorful pots हा with beautiful हा design on this pot and मग हा other careful began क्राफ्ट्समेन craftsmen हा began to हा live close to each other in the village. Symmetrical सेटलमेंट settlement हा so as to ॲज as हा to हा मॅनेज manage this हा work. ओके Mover is इझिली says इझिली easily we can say that he began the in, इंडस्ट्रियल in industrial are for एरिया that village हा where स्किल्ड where sil, sil, स्किल्ड silky स्किल्ड skilled क्राफ्ट्समॅन craftsmen हॅड had then सेटलमेंट्स settlement and carts of सेंटर center of to प्रोडक्शन product बस production these बस बाळा बस 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 खूप वाचलं तू. ओके आपण आता कंटिन्यू करूया. माईक बंद कर. बघा आता थर्ड पॉइंट आहे आपला 9.3 ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. Once the potters began to use a wheel, it became possible to make pots in large numbers. म्हणजेच काय की जेव्हा पॉटर्स म्हणजे कुंभारांनी चाक वापरायला सुरुवात केली त्यावेळी काय झालं त्यावेळी त्यांना पहिले हाताने बनवायचे भांडी तर खूप वेळ लागायचा. ओके पण जेव्हा चाकाचा शोध लागला आणि चाक वापरायला लागले ते तेव्हा त्यांचं काम खूप फास्ट व्हायला लागलं आणि त्यामुळे ते खूप जास्त प्रमाणात भांडी बनवायला लागले. In this period, people started making symmetrical and colorful pots with beautiful designs on them. आणि मग आता त्यांना वेळ पण मिळायला लागला मग त्यांनी खूप छान छान भांडी बनवायला सुरुवात केली. रंगीत भांडी कलरफुल म्हणजे रंगीत विथ ब्युटिफुल डिझाईन आणि त्याच्यावर खूप सुंदर सुंदर चित्र पण काढायला सुरुवात केली. नक्षीकाम करायला सुरुवात केली. Potters and other craftsmen began to live close to each other in village settlement so as to manage their work more easily. आणि मग पॉटर म्हणजे हे कुंभार आणि बाकीचे जे क्राफ्ट्समॅन म्हणजे काय जे लोक वेगवेगळ्या पद्धतीची काहीतरी काम करायचे भांडी बनवायचे जसं सुतार होते कार्पेंटर्स माहितीये तुम्हाला लोहार होते अशा पद्धतीचे जे वेगवेगळे क्राफ्ट्समॅन होते ज्यांच्याकडे काही ना काही कला होती अशी सगळी लोक एकमेकांसोबत एकमेकांच्या जवळ राहायला लागली. ओके त्यांनी गावं तयार केली. कशासाठी तयार केली तर त्यांचं काम इझी म्हणजे खूप सोप्या पद्धतीने एकमेकांसोबत त्यांना व्यवहार करता यावा म्हणून. We can say that this became the industrial area of that village where skilled craftsmen had their settlements and centers of production. आणि मग अशाच पद्धतीने इंडस्ट्रियल म्हणजेच काय औद्योगिक म्हणजे जिथे अशा पद्धतीची कामं होत राहतात वेगवेगळे जसे आता कारखाने वगैरे असतात आपल्याकडे तर त्या काळी त्यांनी अशा छोट्या छोट्या इंडस्ट्रीज तयार केल्या. ओके ज्या त्या गावामध्येच होत्या आणि तिथे काम करणारे सगळे कोण होते स्किल्ड क्राफ्ट्स म्हणजे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची कला अवगत होती. ओके आणि हेच त्यांचं प्रोडक्शनचं सेंटर झालं. प्रोडक्शन म्हणजे काय की वेगवेगळ्या वस्तू वगैरे बनवणे. This happened mainly in those village settlements where the raw material was easily available and in those which were conveniently situated for trade. ओके आता
हे कुठे घडलं? जिथे इट हॅपन मेनली इन दोज विलेज सेटलमेंट, म्हणजे अशा गावांमध्ये घडलं जिथे काय होतं, रॉ मटेरियल वॉज इझिली अवेलेबल. रॉ मटेरियल म्हणजे काय, की एखादी वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल जो लागतो, जिथे कच्चा माल जास्त प्रमाणात अवेलेबल आहे तिथेच अशा वस्तू बनवू शकतात, राईट. आणि दोज विच वेअर कन्व्हिनियंटली सिच्युएटेड फॉर ट्रेड, आणि जिथे त्यांना व्यवस्थितपणे व्यवहार करता येईल अशा ठिकाणी या सगळ्या वस्तू चालू झाल्या. सच विलेज सेटलमेंट एक्सपांडेड रॅपिडली, आणि ज्या गावांमध्ये अशा पद्धतीचं छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज चालू झाल्या त्या विलेज सेटलमेंट खूप वाढायला लागल्या, म्हणजे तिथे बरीचशी लोक जाऊन राहायला लागली कारण त्यांना उद्योगधंदा मिळायला लागला. ॲज द स्केल ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज, ट्रेड टू एक्सपांडेड विथ इट, आणि जसं प्रोडक्शन वाढायला लागलं, वस्तू बनवणं वाढायला लागलं, तसंच त्याचा व्यवहार पण वाढायला लागला. देअरफॉर देअर वॉज अ नीड टू चेंज द ओल्ड सिस्टीम ऑफ ट्रान्सपोर्ट, आणि मग त्यांना ट्रान्सपोर्टची सिस्टीम बदलावी लागली. इट वॉज इन दिस पिरियड दॅट व्हील्ड व्हेकल्स लाईक कार्ट्स अँड चॅरियट्स वेअर फर्स्ट बॉट इन टू यूज, म्हणजे सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वगैरे त्यांना आता गरज भासायला लागली की जास्तीत जास्त सामान कसं वाहून नेणार, डोक्यावर तर एवढं सामान नाही वाहून नेऊ शकत. आणि मग गाड्या, म्हणजे तुमची बैलगाडी किंवा घोडागाडी यांचा शोध लागला, आणि त्याच्यामध्ये तेव्हा चाकाचा उपयोग व्हायला लागला. ओके, तर आज आपण एक काम करतोय, नेटवर्क अजूनही माझ्याकडे प्रॉब्लेम चालू आहेच. आपण आज ह्याच पेज नंबर 40 सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. अनुज, तू पण लक्षात ठेवायचंय, विसरतोयस. आपण इथे पेज नंबर 40 पर्यंत थांबणार आहोत, आणि तुमचा बाकीचा जो राहिलेला लेसन आहे 9.4 पासून पुढे, ओके, क्वेश्चन आन्सर्स वगैरे, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करणार आहोत. तर या आत्ता जेवढा लेसन झालाय तेवढा घरी सगळ्यांनी वाचायचा आहे. त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन आन्सर असतील ते मी तुम्हाला होमवर्कला देईन. ओके, तर 9th लेसन 40 पेज नंबर पर्यंत झालेला आहे, सगळ्यांनी मार्क करून ठेवायचंय. 41 पेज पासून पुढच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करू. आज मॅडम पण नाहीयेत, तर पुढचा क्लास तुमचा मॅडम घेतील. ओके, आता इथेच आपण स्टॉप करूया. बाय एव्हरीवन. सगळ्यांनी पटापट मीटिंग लीव करायची आहे. बाय बाय. बाय टीचर. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. चला सगळ्यांनी पटापट लीव करा मीटिंग.